कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यात नव्याने प्रकल्प व उद्योगधंदे उभारले जात आहेत। अशातच औद्योगिकीकरणाच्या प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत। मात्र अनेक वर्षे इथे कोणतेही प्रकल्प उभारला जात नसून या जमिनी पडीक राहिल्या असल्याने शेतकरी वर्गात असंतोष उफाळून येतोय। अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंडे, खारेपाट विभागातील हजारो शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी एल्गार पुकारला आहे। पूर्व भूसंपादन व सद्य पुनर्संपादनातील संपादन संस्थांकडून गैरकारभार होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय। खारेपाटातील 3000 एकर शेत जमिनीपैकी 800 एकर कृषी व 400 एकर अकृषी जमिनी 2006 साली टाटा विद्युत प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या। त्यापैकी 70% जमिनी सलोख्याने व 30% जमिनी सक्तीच्या भूसंपादनाद्वारे संपादित करण्यात आल्या। या विरोधात शेतकरी आता पेटून उठलेत। आमच्या शेत जमिनीला योग्य मोबदला मिळावा, स्थानिक भूमिपुत्र शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार मिळावा, पुनर्वसन करण्यात यावे, तसेच 12.5% भूखंड देण्यात यावा या प्रमुख मागण्या घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढा उभारलेला आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रकल्पाला विरोध असल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। सन 2006 साली इथे पहिला टाटाचा प्रकल्प आलेला आहे आणि टाटाचा प्रकल्प येऊन त्याही शेतकऱ्यांची एकरी 20 लाखामध्ये जमीन घेण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये त्यांना फक्त एक 30% यश आलं होता त्या खरेदीमध्ये। आणि त्यानंतर त्याही जे शेतकरी कवडी मोलाच्या भावात जमीन देत नाही असे त्यांचे लक्षात आल्यानंतर त्याही 2010 साली इथे सक्तीचा भूसंपादन लावलेला आहे आणि आमच्या शेतकऱ्यांची एक प्रकारची फसवणूक केलेली आहे। आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला टाकलेले आहेत आणि त्यावेळेला असं आश्वासन दिले होते की इथेशी एक मोठा टाटाचा प्रकल्प येणार, इथेशी घरोघरी लोकांना नोकरी लागणार, तरुणांना रोजगार मिळणार, पण तसे इथे काहीच घडलेले नाही। जेणेकरून त्याही एक प्रकारे शेतकऱ्यांची, तरुणांची इथं फसवणूक केलेली आहे। आज 15 वर्षे झाले, 15 वर्षामध्ये इथे 1 रुपयाचा त्याही विकासाचा काम कुठला आणलेलं नाही आणि 15 वर्षामधले इथले तरुणांना आज दुसरीकडे जावं लागतं कामानिमित्त आणि दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊन त्यांना आज कुठल्याही प्रकारचा प्राधान्य चांगल्या प्रकारे मिळत नाही। आणि 15 वर्ष जमीन देऊनसुद्धा त्याही जबरदस्ती जमिनी घेतल्यात आणि 15 वर्षामध्ये 1ही रुपयाचा इथेशी विकास झालेला नाही। काय 15 वर्षात 15 रुपयाची कुठल्या तरुणाला नोकरीही मिळालेली नाही। तर आमची शासनाला अशी विनंती आहे की जर तुम्हाला प्रकल्प करता येत नसेल तर 15 वर्ष झालेले आहेत तर आमची जी 1200 एकर जमीन तुम्ही संपादित केलेली आहे सक्तीने ती आमची शेतकऱ्यांना तुम्ही परत द्यावी, एवढीच शासनाला मी विनंती करतो। माझं एवढंच म्हणणं आहे साहेब की गेले 19 वर्ष टाटा पॉवरनं जी जमिनी खरेदी केली, ती जमिनी खरेदी करताना त्या जमिनीमध्ये MIDC किंवा शासनानं कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये खडासुद्धा टाकला नाही, परंतु त्या जमिनीमध्ये एक सिमारसन कंपनीचा प्रोजेक्ट येण्याचं सिमारमासन कंपनी येण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे। तो घाट घालत असताना त्याच कंपनीला पोच रस्त्यासाठी जो फेज 2 मधून रस्ता येतो आहे, तो फेज 2 मधून रस्ता येत असताना कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता 32-3ची नोटीस त्यांनी लावलेली आहे। 32-3ची नोटीस लावता असताना कुठल्याही शेतकऱ्याला विश्वास न घेतात केलेला आहे। पण माझं एवढंच म्हणणं की माझ्या शेतकऱ्यांचा प्रकल्पाला विरोध नाही आहे, आम्हाला प्रकल्प हवा आहे, पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला योग्य तो भाव, आमचं पुनर्वसन आणि माझ्या गरीब शेतकऱ्यांना जे प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील का त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी असतील त्यांना नोकऱ्या, हे आमचं ध्येय आहे। एवढं आमचं जर आम्हाला जर शासन किंवा MIDC देत नसेल तर आमचा या प्रकल्पाला किंवा या पोच रस्त्याला आमचा विरोध असेल।